बटेंगे तो कटेंगेवरून राजकारण आता चांगलंच तापलंय। सुप्रिया सुळेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। दोन पक्ष फोडून पास होणाऱ्या देवाभाऊंच्याच पक्षानं विचारांची दोन भाग झाल्याची भूमिका समोर आली आहे। एकीकडे फडणवीस एक म्हणतात तर दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजा मुंडे यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे। आमचे पक्ष फोडण्यासाठी तरी ईडी सीबीआयचा वापर करावा लागत होता, मात्र भाजपमध्ये वैचारिक भूमिकेमुळेच दोन भाग झालेत असा टोला सुद्धा सुप्रिया सुळेंनी लगावला। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत। त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काही नाही। आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला। इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत। याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो। तर आपण सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया ऐकली आहे। तर एकंदरीतच योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण हे तापल्याचं कळून येत आहे। यामध्ये भाजपमध्ये वैचारिक भूमिकेमध्ये भेद आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। सुप्रिया सुळे सुद्धा असंच म्हणाल्या आहेत।